नमस्कार मित्रांनो, कसे आहात? तुमचे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा स्वागत करतोय। माझं नाव आहे मुकेश काळे आणि हिचं नाव आहे अर्चना काळे। आज आम्ही चाललोय खेड राजगुरुनगरला। कसं जाता येईल ते तुम्हाला दाखवतो मी, कारण मी आता भरपूर वर्षांनी गावाला चाललोय आणि ना दादरला परेलला एसटी डेपो मध्ये मी गेलो होतो, तर तिकडे खेडसाठी बस मला भेटलेलीच नाही आणि काय समजत नाही कुठून कसं जायचं। तर आता आम्ही ठाण्याला चाललोय, खोपडला एक स्टँडला। तिथून जर खेडसाठी गाडी असेल, राजगुरुनगरसाठी गाडी असेल तर आम्ही जाऊ, नाहीतर आम्हाला रेल्वेने पुण्याला जावं लागेल। पुण्याला भरपूर गाव तर खूप लांब आहे। तर तुम्ही बघा पुढे कंटिन्यू आम्ही कसं जातोय, हा प्रवास आमच्या गावचा पुढे कंटिन्यू थांबवतो। आम्ही भांडूप स्टेशनवरून जिथे जॉली स्टुडिओ आहे ना, तिकडनं आम्ही चाललोय खोपडला। 494 आणि 499 त्या दोन बस जातात। त्या दोन बसने आम्ही खोपडला जाऊन खोपडवरून बघू गाडी वगैरे आहे का। तुम्ही पुढे व्हिडिओ कंटिन्यू बघा। 499 बस आलेली आहे। आता हे बसलेले बस मध्ये 499 आणि ती बस चालली खोपटला आणि खोपटवरून आम्ही आता एसटी पकडणार आहोत, पण एसटी आहे की नाही मला माहिती नाही। ठीक आहे, ते जाऊन मला बघावं लागेल। जर खोपटला एसटी नसेल तर खूप मोठा प्रॉब्लेम आहे, की दुपारी 1:30ची ट्रेन आहे डायरेक्ट ठाण्यावरून पुण्याला। मग पुण्याला परत बस बीस बदलत जावा आणि मग परत आम्हाला दादरला जावं लागू शकतं। तर सकाळी लवकर जायचं होतं आम्ही, सकाळी आम्हाला काही कारणामुळे आम्ही लवकर जाऊ शकलो नाही। आता सकाळचे 9:30 वाजलेले आहेत। आणि जर तुम्ही आमची व्हिडिओ बघत असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पुढे कंटिन्यू बघा, की आम्ही आमच्या गावाला कसं होतोय, भरपूर वर्षाने जातोय, ते कसं होतं ते बघू आता आम्ही। ठीक आहे, पुढे कंटिन्यू थांबा। आता आम्ही आलो खोपडला इन्क्वायरी करू, खेडला जायला राजगुरुनगरला बस आहे का, इथून एसटी आहे का। मग आता दुसरं ऑप्शन मला पुन्हा एक वाटतं की पुण्याला पण डायरेक्ट जाऊ शकतो, मग तिकडे मग बदलायला डोक्याला ताप आहे, बघू आता। तिथे फलाट क्रमांक 11 आहे, तिथे महाबळेश्वर, खेड, पोलादपूर, पार, दापोली, श्रीवर्धन, मंडणगाव, रानवड। तर इथून 11 नंबरवरून जाते खेडसाठी। तर बघूया, हा जो खेड आहे तो रत्नागिरीचा खेड आहे 11 नंबरवर, इथे येऊ नका तुम्ही। चौकशीसाठी आलो, इथून डायरेक्ट आहे का बघूया बस, नाहीतर पुण्याची बस पकडायला लागेल, शिवशाही वगैरे, आणि नाहीतर मग तिथून मग तळेगावला किंवा टाटा उतरून परत जावं लागेल। तर बघू, आम्हाला ऍक्च्युली काय माहितीच नाही, पहिल्यांदा प्रवास करतोय दोघे सोबत। गेलोय पुण्याला, लहानपणी गेलेलो आहे, तर आता मोठा आलोय ना, खूप मोठा झालेलो, तर आपल्याला बायकोला घेऊन जायचंय, गावाला दाखवायचंय गाव वगैरे कसं आहे ते। तर बघूया कसं आहे ते। जो फलाट क्रमांक 8 आहे ना, तिकडे 11ची गाडी आहे। तर आता 10:15 वाजले, पाऊण तास आहे, 2 तास चहा नाश्ता करून घेतो, कारण 11ची गाडी 11 वाजता येईल का त्यानंतर अजून लेट येईल तेवढं माहिती नाही, तो थांबावं लागेल। पुढे व्हिडिओ कंटिन्यू बघा तुम्ही। इथे तुम्हाला बघा जाधव स्टॉल आहे, श्री साई मंगेश आहे, स्वामी समर्थ आहे। इकडे तुम्ही नाश्त्याला वगैरे तिथे वडापाव वगैरे आहे, समोसा वगैरे आहेत, आणि तुम्ही बस घेण्यासाठी पण खाऊ शकता, घेऊ शकता खाण्यासाठी। 11ची बस आहे, 10:15 वाजलेले आहेत, तर पाऊण तास आहे। पाऊण तासामध्ये बाहेर जाऊन आम्ही आरामशी नाश्ता करू शकतो, पण इथे वडापाव वगैरे या गोष्टी खायच्या नाहीयेत। प्रवासामध्ये वडापाव खाणं योग्य पण नाही, म्हणजे काहीतरी ठीक आहे असं आहे, पण मला तर पॉसिबल नाही प्रवासाला आमच्या। म्हणजे बाहेर बघतो काय नाश्ता वगैरे असेल ते, तुमच्याकडे वेळ असेल तर बाहेर इथे येऊ शकता रस्त्यावर। आम्ही आलोय अमृता वेस्ट स्ट्रीट नाश्त्यासाठी, तिथे बघू काय प्रकारे नाश्ता आहे। तिथे छान सजावट केली, क्रिसमस येते ना त्यामुळे। मेरी क्रिसमस, हॅपी न्यू इयर। तिथे मस्त छान आहे, वाव, भारी, एक नंबर। मेनूगड मध्ये भरपूर गोष्टी आहेत। आता आपण तुला काय आहे, डोसा खायचंय। फायनली आमचा आलेला आहे मसाला डोसा, कांदे पोहे। हॉटेलवरून बघून घ्या, ते छान आहे, ठाणा खोपडला बाजूलाच आहे, एक नंबर आहे। काय मग कशी आहे टेस्ट पोह्यांची, मसाला डोस्याची? एक नंबर ना, खूप मस्त आहे, खूप टेस्टी आहे, खूप छान आहे। खोपडच्या बाजूलाच हे हॉटेल आहे। तर खोपडला तुम्ही आलात, गावाला जायचं असेल, वेळ असेल तर नक्की इकडे या। कॉफी आलेली आहे, कॉफी मॅडमला कॉफी पाहिजे, आमच्याकडे आम्ही कॉफी मागवलेली आहे। बघू कॉफी टेस्ट। कॉफी तर एक नंबर होती। आता आमचा चहा नाश्ता झाला, हे जाणून चालूच आहे। आता 11:15 वाजलेत, 11 वाजता बस येणार आहे, ते पण टायमावरती असेल नसेल माहिती नाही। आता आम्ही 11 वाजता इथून निघू आणि पुढे आता बस आल्यानंतर तुम्हाला पुढचे प्रवासाबद्दल माहिती देऊ। त्यामुळे तुम्ही पुढे कंटिन्यू बघा व्हिडिओ। लाईक, कमेंट, शेअर केलं नसेल तर तुम्ही करून घ्या आणि व्हिडिओला मला सबस्क्राईब नक्की करा, ठीक आहे। हे बस जाते 8 नंबरवरनं, हे बघा, राजगुरुनगर चाकण। राजगुरुनगरला मी आता उतरणार आहोत। आम्हाला सीट नंबर दिले 5-6 नंबर। एसटीने भरपूर वर्षाने चाललो ऍक्च्युली,
5-6 नंबर बघ, इकडे नंबर असतात नोट केलेले. हा 5-6 झाले इकडे. तर फायनली मी बसमध्ये बसलो एसटी मध्ये. आता एसटीत इथून जायला किती वेळ जाईल मला माहिती नाही, कारण लहानपणी आपण प्रवास सांगितलं होतं. भाऊ कधी पोहोचतोय, आता टायमिंग तुम्हाला सांगतो मी 11 वाजले सकाळचे. आता राजीवनगरला कधी असतोय बघू, आणि तिकीट किती रेट आहे तुम्हाला सांगतो मी थोड्या वेळाने. ते 79 झालेत. चला आता आमचा प्रवास सुरू झालाय ठाणे कोपर टू राजगुरुनगर खेड येथे. तर त्यांना मी चौकशी केली किती वाजतील, ते 4-4:30 वाजणार आहेत जायला. तर कसं वाटतं पहिला प्रवास हा पुण्याचा तुझा राजगुरुनगर खेडचा पहिल्यांदा चालली आहे, बघूया. तर आम्हाला रिटर्न पण येतं, तर बघू आता कधी म्हणता यायचं रिटर्न पण. ठीक आहे मग आता डायरेक्ट खेडला भेटू. मधले काय सीन तुम्हाला छान वाटले तर दाखवतो मी, पुढे कंटिन्यू राहा आणि प्लीज सबस्क्राईब करा. पनवेल एसटी डेपो 12:30 वाजता पनवेल एसटी डेपोला पोहोचतो. आता चांगलं झालं की लगीन झालं, गोंधळ झाला, आता एक काम हो उरलं. आता आणि काय उरलं? लोणावळा खंडाळा, कोल्हापूरचा पन्हाळा, बेंगलोर गोवा आणि काश्मीरला. लोणावळा खंडाळा, कोल्हापूरचा पन्हाळा, बेंगलोर गोवा आणि काश्मीरला. कुठं कुठं जायचं हनीमूनला, सांगा कुठं कुठं जायचं हनीमूनला. कुठं कुठं जायचं हनीमूनला, आता कुठं कुठं जायचं हनीमूनला. कुठं कुठं जायचं हनीमूनला, राया कुठं कुठं जायचं हनीमूनला.
दारात घेऊन एकांत मिळना भेटायला घरात पाहुण्यांना दारात घेऊन एकांत मिळना भेटायला कुठं जायचं हनीमूनला आता कुठं जायचं हनीमूनला कुठं जायचं हनीमूनला आता बोला किंवा हनीमूनला नऊवारीने सोनं कारभारी फेकून बशीन शेजारी नऊवारीने सोनं कारभारी फेकून बशीन शेजारी विमान उडल ढगात बुडल अलगत पोचल खेचनला विमान उडल ढगात बुडल अलगत पोचल खेचनला कुठं जायचं हनीमूनला आता कुठं जायचं हनीमूनला कुठं जायचं हनीमूनला राया कुठं जायचं हनीमूनला गुलाबी थंडीत गमतीनं मजेत राहूया संगतीनं गुलाबी थंडीत गमतीनं मजेत राहूया संगतीनं जाताना दोघं येताना तिघं नातूच आणूया दावायला जाताना दोघं येताना तिघं नातूच आणूया दावायला कुठं जायचं हनीमूनला राया कुठं जायचं हनीमूनला कुठं जायचं हनीमूनला आता तरी बोला किंवा हनीमूनला कुठं जायचं हनीमूनला राया कुठं जायचं हनीमूनला भरल्या बाजारी धनी मला तुम्ही हेरलं असं का हेरलं ते हेरलं लगीन आपलं ठरलं आता चांगलं झालं की लगीन झालं गोंधळ झाला आता एक काम हो उरलं आता आणि काय उरलंय लोणावळा खंडाळा कोल्हापूरचा पन्हाळा बेंगलोर गोवा आणि काश्मीरला लोणावळा खंडाळा कोल्हापूरचा पन्हाळा बेंगलोर गोवा आणि काश्मीरला कुठं जायचं हनीमूनला सांगा कुठं जायचं हनीमूनला कुठं जायचं हनीमूनला आता कुठं जायचं हनीमूनला कुठं जायचं हनीमूनला राया कुठं जायचं हनीमूनला रातभर एकली जागू कशी सासूला अडचण सांगू कशी रातभर एकली जागू कशी सासूला अडचण सांगू कशी घरात पाहुण्यांना दारात घेऊन एकांत मिळना भेटायला घरात पाहुण्यांना दारात घेऊन एकांत मिळना भेटायला कुठं जायचं हनीमूनला आता कुठं जायचं हनीमूनला कुठं जायचं हनीमूनला आता बोला किंवा हनीमूनला नऊवारीने सोनं कारभारी फेकून बशीन शेजारी नऊवारीने सोनं कारभारी फेकून बशीन शेजारी विमान उडल ढगात बुडल अलगत पोचल खेचनला विमान उडल ढगात बुडल अलगत पोचल खेचनला
कुठ कुठ जायचं हनीमूनला, आता कुठ कुठ जायचं हनीमूनला. कुठ कुठ जायचं हनीमूनला, राया कुठ कुठ जायचं हनीमूनला. गुलाबी थंडीत गमतीनं मजेत राहूया संगतीनं. गुलाबी थंडीत गमतीनं मजेत राहूया संगतीनं. जाताना दोघं येताना तिघं नातूच आणूया धावायला. जाताना दोघं येताना तिघं नातूच आणूया धावायला. कुठ कुठ जायचं हनीमूनला, राया कुठ कुठ जायचं हनीमूनला. कुठ कुठ जायचं हनीमूनला, आता तरी बोला किंवा हनीमूनला. कुठ कुठ जायचं हनीमूनला, राया कुठ कुठ जायचं हनीमूनला. भरल्या बाजारी धनी मला तुम्ही हेरलं. असं का? हेरलं ते हेरलं, लगीन आपलं ठरलं. आता चांगलं झालं की. लगीन झालं, गोंधळ झाला, आता एक काम हो उरलं. आता आणि काय उरलंय? लोणावळा खंडाळा, कोल्हापूरचा पन्हाळा, बेंगलोर गोवा आणि काश्मीरला. लोणावळा खंडाळा, कोल्हापूरचा पन्हाळा, बेंगलोर गोवा आणि काश्मीरला. कुठ कुठ जायचं हनीमूनला, सांगा कुठ कुठ जायचं हनीमूनला. कुठ कुठ जायचं हनीमूनला, आता कुठ कुठ जायचं हनीमूनला. कुठ कुठ जायचं हनीमूनला, राया कुठ कुठ जायचं हनीमूनला. रातभर एकली जागू कशी, सासूला अडचण सांगू कशी. रातभर एकली जागू कशी, सासूला अडचण सांगू कशी. घरात पाहुणं दारात घेऊन एकांत मिळना भेटायला. घरात पाहुणं दारात घेऊन एकांत मिळना भेटायला. कुठ कुठ जायचं हनीमूनला, आता कुठ कुठ जायचं हनीमूनला. कुठ कुठ जायचं हनीमूनला, आता बोला किंवा हनीमूनला. फायनली आता राजगुरुनगरला पोहोचलेलो आहे. 4:15ला चाकणला थांबली होती, आम्ही ते कव्हर नाही केलं कारण की स्टँड नव्हता. नॉर्मल स्टँड होतो, डेपो नव्हता. आणि आता वाजले 4:40 समजा राऊंड फिगर. तर आम्ही सकाळी 11 वाजता निघालो ठाणे खोपटवरून. तर खोपोली करून पहिले पनवेल गेलं, मग खोपोली केलं, नंतर लोणावळा केलं, तळेगाव, चाकण, आणि आता आम्ही फायनली राऊंड फिगर 4:45 समजा तुम्ही. राऊंड फिगर 4:45ला आम्ही राजगुरुनगरला पोहोचलो. तर भांडूप ते राजगुरुनगर हा प्रवास तुम्हाला कसा वाटला, काय त्यानंतर तुम्हाला माहिती भेटली का? आम्हाला भरपूर माहिती भेटली. तर आम्हाला 6 वाजता रिटर्न पण जायचं आहे. तर आम्हाला 6 वाजता रिटर्न बस भेटते का? आमचं थोडं काम आहे आमच्या गावाला, ते करून आम्ही निघू. आणि तेव्हा तर प्रवास दाखवू, कारण आम्हाला बस जर मिस झाली तर पुढचा प्रवास कसा करता येईल ते आम्हाला माहिती नाही. तर ते पण बघू, पुढे कंटिन्यू राहावा. माझं गाव बघा आता पुढचं. हे बघा, हे घर आहे. आम्ही 5:15 वाजले, आता मी चाललोय मुंबईला. तर मुंबईला म्हणजे ते आम्ही 4:45ला आलो आणि 5:15ला निघतोय. तर थोडं काम होतं म्हणून लगेच निघतोय आता. तर इथून आता कसं जाता येईल, इथून बघा राजगुरुनगरवरून मुंबईला जाण्यासाठी बोरोली, ठाणे, अंधेरी, घाटकोपर, पनवेल इथेच बस जाते. तर मी चौकशी करतो कुठली बस आहे. 6ची जशी ऐकली होती तरी विचारून घेतो मी. जुन्नर परेल, आता राजगुरुनगरला गाडी येणार आहे जुन्नर परेलची, मग ती बस आम्ही बघू.
इथे बसायला भेटते का? गर्दी असेल तर मग दुसरी गाडी बघावं लागेल. 6ची राजूने पकडली आहे, पण जागा नाही, जागा फुल आहे. तो उभं राहून जावं लागणार आहे. कुर्ल्याची भेटली आहे. आता आम्ही आलोय आहे बस गर्दी पण भरपूर एवढी होती. नशीब थोडं आम्हाला बसायला भेटलं. त्याने आम्हाला दोनही बसायला दिलं. आता इथे 8 वाजले. 8 वाजता आलोय. 8 वाजता ब्रेक होता. 8 वाजता बस चालू झाली. बंदच करायचं तेवढं दुसऱ्यापासून जावं किंवा बस अरेंज किती टाइम अजून काय काय प्रॉब्लेम आहेत. आता आम्ही आलोय लोणावळ्याला. लोणावळ्यामध्ये आम्ही झाली 15-20 मिनिटं झाली आलोय आणि 6 वाजता आम्ही बस पकडली कुर्ल्याची राजगुरुनगरवरून. आता 15 मिनिटं आधी पूर्वी आम्ही आलो, पण आमची बस पण खराब झाली. इथे बसमध्ये गर्दी पण एवढी आहे की आम्हाला बसायला भेटत नाही. एका फॅमिली आम्हाला बसायला दिलंय. आता बघू ही बस कधी रिपेअरिंग होते किंवा ते लोक दुसऱ्या बसमध्ये अरेंजमेंट करू देतील. तर खूप मोठा प्रॉब्लेम आहे हा बस बंद होणं म्हणजे. बघू आता पुढे प्रवास आमचा तुम्ही बघत राहा. आता लोणावळा आम्ही दुसरी बस पकडलेली आहे. ती बस खराब झाली. आम्ही दुसरी बस पकडून चाललोय आणि कंडक्टरने ऑलरेडी लेटर त्यांना दिलं होतं नंबरिंगचं आमच्या तिकीटचं. आम्ही त्या तिकीट म्हणून चाललोय. बघू पनवेलला उतरून जाऊ आम्ही, कारण ऑलरेडी आता 9 वाजलेले. त्याने 10-10:30 वाजतील पनवेलला. ठीक आहे, बघू तू प्रवास कसा आहे आमचा. तुम्ही थांबा गोटीने अजून पण. आता आम्ही 10:15 वाजता पनवेलला पोहोचलोय. 8 वाजता निघालोय मी या बस चेंज करून, जी बस खराब झाली होती म्हणून पहिल्यावाली. आता 10:15 वाजलेत पनवेलला. आता बघू 10-15ची ट्रेन होती, तिथं मिस झाली. 11:08ची ट्रेन आहे ठाण्याची, ती पकडून जाऊ. बघू आता पुढचा प्रवास कसा आहे. तुम्ही लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा. हाय ग, आता आम्ही आलोय पनवेल रेल्वे स्टेशनला. इथून 10 वाजून 35 मिनिटाची CST स्टेशन आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणारी ट्रेन आहे. ती आम्ही आता वाया कुर्लावरून भांडूपला जाणार आहोत. आणि 11 वाजून 8 मिनिटांनी ठाण्याची ट्रेन आहे, तर ती भरपूर टाइम आहे अजून. आता आम्ही वाया कुर्ला 10:35 पकडून जात आहोत पनवेलवरनं. रात्री 10:35 झाले तरी पण गर्दी बघा. ट्रेनला किती गर्दी येते पनवेलच्या. CST ला जाणार आहे. आता ही सोडणार आहे आम्हाला 11:15 मध्ये कुर्ल्याला सोडेल. तिकडनं परत भांडूपची ट्रेन बदलायची. बघू आता, थांबा पुढे अजून. तर रात्रीचे 11:30 वाजलेत. तर आम्ही आता उतरलोय कुर्ला स्टेशनला. खूप जमलोय, थकलोय खूप. सकाळी 9 वाजता निघालो होतो, अजून पोहोचलो नाहीये. आता कुर्ल्यावरून 1 नंबरवरून 11:85ची ठाणे ट्रेन आहे, ती पकडणार आहे. त्या 12 वाजेपर्यंत मी भांडूप स्टेशनला पोहोचेल. प्लीज या व्हिडिओला तुम्ही जर लाईक केलं नसेल तर लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. आता पुढे भेटू भांडूप स्टेशनला. आता आम्ही उतरलोय कुर्ला स्टेशनवरून. कुर्ला स्टेशनला 11:30ला पोहोचलो होतो आणि आता 12:15 वाजता भांडूप स्टेशनला उतरतोय. तो विचार केला, ट्रेन आली लेट भरपूर, त्यामुळे आम्हाला लेट यावं लागलं. आता भूक पण लागली. पहिले भांडूप स्टेशनला काय जेवणा विना आहे का बघतो, त्यानंतर मला आज पूर्ण दिवसाचा फीडबॅक देतो मी की आमचा दिवस कसा गेला आणि कसा तुम्ही कसं नंतर पुढे ट्रॅव्हलिंग करू शकता. बघा इथे वडापाव अजून चालू आहे. रात्रीचे 12:15 वाजलेले आहेत. बाकी आता पुढे अजून काय आहे का बघूया, कारण जेवायचं आहे. जेवणासाठी पुढे काय आहे का ऑप्शन बघू आता, पण सगळंच बंद झालेलं आहे. पुढे बघू आता. या टायमाला बघा बसच्या लाईनी आहेत. 606ची, 705ची. बापरे, तिकडे. तर आता मी रिक्षा बसलो, निघालोय.
तर मी तुम्हाला एकच सांगेल की पूर्ण दिवसाचा प्रवास खूप भारी पडतो. तुम्ही वन नाईट स्टे करा. सकाळी आम्ही 9 वाजता निघालो होतो आणि आता बघा ना ते 12:15 वाजले. हॉटेलमध्ये जेवायला पण जात नाहीये. तर 15 तास फक्त प्रवासामध्ये जातात. तर वन नाईट स्टे करणं गरजेचं आहे. आणि हा व्लॉग कसा वाटला तुम्ही कमेंट नक्की सांगा. भांडूप ते राजगुरुनगर ते भांडूप. चला थँक्यू. भेटू पुन्हा पुढच्या व्लॉग मध्ये. बाय बाय.